बटाट्यासारखे झोपलोय आम्ही, पण तरी मस्त पुढे चाललोय गणपती दर्शनाला. येस, प्रत्येक जण एक एक दोन दोन वेळा जाऊन आलाय. जस्ट की आता आमचं ट्रेडिशन बनलं की दरवर्षी आम्ही तिघी जण सोबत जाऊ. तर चला बघूया आपण सगळे गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तर आता आमचा प्रवास चालू झालाय गणपती दर्शनाकडे. आम्ही मेट्रोमध्ये सध्या कसबा पेठेत उतरून तिथून पुढे आम्ही सगळे गणपती बघणार आहोत. इथे तुम्हाला दिसतंय मेट्रोमधून दिसणार सुंदर सुंदर पुणे, हिरवगार पुणे, निर्मळ आकाश आणि थंड हवा. गुड मॉर्निंग. नाही गुड मॉर्निंग, सुप्रभात. कारण आम्ही मेन पुण्यात आलोय आज आणि मागे आमच्या आहे शनिवार वाडा. येस, आम्ही तिघी लहानपणापासून ह्याच एरियामध्ये वाढले, म्हणजे शाळा आमची इथंच होती. आता शनिवार वाडा असं आमच्या हृदयात एक स्पेशल प्लेस आहे. आता इथून पुढे आम्ही सगळ्या गणपतीची दर्शनं चालू करणार आहेत. म्हणाली आमची गाईड आहे आजची, की जिथे मला तिथे आम्ही जाणार आहे. आम्ही सगळ्यांनी दोनदा गणपती पाहिलेत, पण परत आम्ही आता अशी ऍक्टिंग करणार आहे की आम्हाला माहित नाही मिळाली, तू गाईड कर. सो गाईज चलो बाय बाय बाय. तर आम्ही पहिलं दर्शन घेतलं ऑब्व्हियसली दगडूशेठ हलवाई गणपतीचं. हे बाहेरून दृश्य आहे, एक्झॅक्टली दगडूशेठ हलवाई मंदिर कसं दिसतं. आणि आम्ही आता आत जातोय मेन ठिकाणी. आणि हे आमचे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनानंतर आम्ही ऑब्व्हियसली गेलो मानाच्या पहिल्या गणपतीचं दर्शन घ्यायला, जो की आहे कसबा गणपती, जो कसबा पेठेत आहे. हा मानाचा पुण्यातला पहिला गणपती मानला जातो. आणि इथे यावर्षी पाली गणपतीचं डेकोरेशन केलं होतं आणि खूप सुंदर होतं. गणपती दर्शनानंतर, पहिल्या गणपती दर्शनानंतर आम्ही ठरवलं की आम्ही एक छान मेहंदी काढून घेऊया थोडंसं ट्रेडिशनल फीलसाठी. आणि मग आम्ही गेलो मानाच्या चौथ्या गणपतीचं दर्शन घ्यायला, जो की आहे तुळशीबागेतला गणपती. इथली थीम वृंदावन थीम होती. आणि आम्ही पहिल्या गणपतीनंतर चौथ्या गणपतीचं दर्शन घेतलं. बाकी दोनही आम्ही गणपती केलेत, ते पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला दिसतील. आणि आमची रिॲक्शन काय होती हे डेकोरेशन बघून तेही तुम्हाला बघायला मिळेल. राधे 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 राधे. आम्ही आता आहोत तुळशीबागेच्या गणपतीकडे, जो की मानाचा चौथा गणपती आहे. आणि इथे ह्या वर्षी वृंदावन थीम केली आहे, जी खूप सुंदर आहे. आधीच्या क्लिप्समध्ये तुम्ही पाहिलं असेल. आत्ता हे थोडंसं ब्लर होतं, पण आधीच्या क्लिपमध्ये. आणि आय डोंट थिंक सो कॅमेरा जस्टिस करतो इथल्या डेकोरेशनला. खूप सुंदर. हॅलो, आता आम्ही आहोत मानाचा तिसरा गणपती हे मागे मस्त देखावा आहे. आता दर्शन झालंय. आता भेटूया पुढच्या मानाच्या गणपती. हॅलो गाईज, या बॅक. आम्ही आता नुकतंच मानाच्या दुसऱ्या गणपतीचं दर्शन घेतलंय, तांबडी जोगेश्वरी. हे ग्रामदैवत आहे. आता इथून आमचे सगळे मानाचे 4 गणपती तरी पूर्ण झालेत. नवसाचा गणपती झालाय, दगडूशेठ झालाय, आता फक्त मंडईचा गणपती राहिलाय. तो आता आपण लास्टला बघू. जसं की मी आत्ताच मागच्या व्हिडिओत बोलले की हा मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, हे ग्रामदैवताचा गणपती, त्याच्यामुळे हा दुसरा गणपती आहे मानाचा. आणि नंतर आम्ही मंडईचा गणपती अर्थात शारदा गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो. इथेही श्रीकृष्णाशी वृंदावनाशी रिलेटेड थीम होती यावर्षी, सेम ॲज तुळशीबागेचे गणपती. बट दोन्ही थीम खूप वेगळ्या होत्या, सिमिलर असं काही नव्हतं. विविधता, युनिकता प्रत्येक याच्यात आता बघायला आपलं कोणत्या गणपतीचं दर्शन झालंय? जिल्हा मारुती. मारुती गणपती. यंदा जिल्ब्या मारुती गणपतीच्या इथे 12 ज्योतिर्लिंगाची थीमचं डेकोरेशन होतं, जे खूप सुंदर होतं. आणि आम्ही नंतर गेलो बाबू गेनू गणपतीचं दर्शन घ्यायला, जिथे ह्यावर्षी मैसूर पॅलेसचा मस्त देखावा रचला होता. कथकलीच्या मूर्त्या होत्या आणि खूप छान होतं. हा आमचा बाबू गेनू मंडळाचा गणपती, हाही नवसाचा गणपती मान. त्यानंतर आम्ही तुळशीबागेतच गजानन म्हणून अजून एक गणपतीचं मंडळ आहे, त्यांचा गणपती पाहायला गेलो,
त्यांनी ही सुरेख विष्णूची शयन अवस्थेतल्या मूर्तीचं डेकोरेशन केलं होतं. ते झाल्यावरती आम्ही शेवट विश्रामबाग वाड्याच्या मित्रमंडळाच्या गणपतीकडे गेलो. तिथे कोणीच नव्हतं त्यामुळे मस्त दर्शन. बट मजा आली. प्रत्येकाने एक्सपिरियन्स करावा. पुणे इज बेस्ट. जगात भारी आपलं. आमच्यासोबतची मित्र तुम्ही विचार करत असाल कुठे आहे ती समोर दाखवते. सॉरी फॉर दुसरेवाले भैया, यांचा आमच्याशी काहीच संबंध नाही आहे. हे फक्त या मुलीशी संबंध आहे. हे आमचं पार्सल आहे. येस. हो, तुम्हाला सांगायचंच विसरलो आम्ही. तुम्हाला सांगायचंच विसरलो. आणि चितळे 75 वर्ष गेल्या वर्षी पूर्ण झाले आमच्या चितळे बाकरवडी. घेऊन चित्रांकडे गेला ना तर गोड पाव.